रणांगण मीडियाच्या इतिहासाच्या पानांवर मध्ये आज जाणून घेऊयात थेऊरच्या चिंतामणीचा इतिहास. मुळामुठा नदीने वेढलेले हे थेऊर क्षेत्र पुणे सोलापूर रेल्वे मार्गावर पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणी गावापासून फक्त 7 किलोमीटरवर आहे. चिंतामणीची मूर्ती पूर्वाभिमुख स्वयंभू असून डाव्या सोंडीची आसन घातलेली आहे. गणपतीच्या डोळ्यात मौल्यवान रत्ने जडित आहेत. देवळाचे महाद्वार किंवा मुख्यद्वार हे उत्तरेकडे आहे आणि मुळामुठा नदीच्या मार्गाला जोडते. त्याच्या इतिहासाबद्दल असं सांगितलं जातं की संत श्री मोरया गोसावी महाराज यांना थेऊर हे गाव इनाम दिलं होतं. त्यांनी इथे मंदिर बांधलं. या मंदिराची पुनर्बांधणी त्यांचे नातू श्री धरणीधर महाराज देव यांनी केली होती. पेशव्यांनी 100 वर्षांनंतर येथे भव्य लाकडी मंदिर व सभागृह बांधले. असे सांगितले जाते की वयाच्या 27व्या वर्षी माधवराव पेशव्यांना क्षयरोग झाला होता. या गणपतीसमोरच त्यांची प्राणज्योत मालवली. या गणपतीबद्दल ही आख्यायिका प्रसिद्ध आहे की राजा अभिजित व राणी गुणावतीचा मुलगा गुणाने कपिल मुनींकडे असलेला चिंतामणी हे रत्न चोरलं. कपिल मुनींना हे कळलं तेव्हा त्यांनी गणपतीला